मित्रो, आता जग ए आयच्या मागे धावायला लागलेलं आहे आणि जीवनातले सगळे जे आयाम आहेत ते ए आय धीरे धीरे व्यापायला लागलेलं आहे असं वाटायला लागलं. समजा एखाद्याला 100 कोटी रुपये बँकेने दिले की त्याला आनंद होतो आणि भीती पण वाटते की अरे आता कसं करायचं, हे परतफेड तर करायची आहे. तसंच ए आयचं आहे, आनंदही आहे आणि भीती पण आहे. अनेकांना वाटतं की आता माझे जॉब जातील, अनेकांना वाटतं की नाही आता नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन जॉब निर्माण होतील. तर याने हे होणार आहे का? तर हे होणार आहे. दोन्ही गोष्टी होतील. काही जॉब जातील, जॉबचं नेचर बदलेल, नवीन जॉब येतील, नवीन नवीन चॅलेंजेस. जेव्हा कॉम्प्युटर भारतामध्ये आलं त्या काळातही लोकांना असाच एक भ्रम पडलेला होता की अरे आता सगळे जॉब जातील, सगळं कॉम्प्युटरच करेल, मग माणसांना काय व्हॅल्यू राहील. तर मित्र, माणसांची व्हॅल्यू आहे ना कधी संपणारी नाही आहे. माणूस हा इसेन्शियल, त्याच्याशिवाय काही चालू शकणार नाही, भागू शकणार नाही, अशी परिस्थिती नेहमी सदासाठी राहणारच आहे. आणि ए आयचं उद्योगांमध्ये महत्त्व काय आहे, तर जसं आता कॉल सेंटरवर बरेच उद्योजक निर्भर होते, तर आता कॉल सेंटरची जागा ए आय धीरे धीरे घेणार आहे. जे रुटीन जॉब्स आहेत ते ए आय घेणार आहे. डॉक्टर्सकडे आपण जातो ओपिनियन मागण्यासाठी, तर डॉक्टर्सचं कामसुद्धा बरंचसं ओपिनियनचं ए आय करणार आहे. त्याला मेडिकल रिपोर्ट आपण दिले तर ते आपल्याला म्हणजे डायग्नोसिस देतं आणि इलाज पण सांगतं. इथपर्यंत परिस्थिती आहे. फक्त औषध आपल्याला ए आयच्या सहीने मिळणार नाही, की त्याच्यासाठी डॉक्टरची सही लागेल. पण अनेक उद्योगात ए आयचं महत्त्व आता वाढत चाललेलं आहे. ए आयचं वैशिष्ट्य काय आहे, तर ए आयचं एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की हँडलिंग लार्जेस्ट साईज इन्फॉर्मेशन. आपल्या डोक्यातही इन्फॉर्मेशन असते, त्याच्या बेसिसवरच आपण काही अनालिसिस करतो, डायग्नोसिस करतो आणि आपलं ओपिनियन देतो. असंच काम ए आय करते, पण हँडलिंग ह्यूज डेटा, वर्ल्ड वाईड डेटा एवढा जर असेल तर ती कॅपॅसिटी ए आयची आहे. ए आयचं मंदिर व्यवस्थापनामध्ये इम्पॉर्टन्स आहे, गर्दीच्या व्यवस्थापनामध्ये आहे, क्राऊड मॅनेजमेंटमध्ये आहे, व्हॉल्यूम मॅनेजमेंटमध्ये आहे. अनेक ठिकाणी आता ए आयचा वापर सुरू झालेला आहे. आता जागतिक परिषद ए आयची दिल्लीला झाली, सगळ्या जगभरातून लोक दिल्लीला आले आणि अनेकांचं मत असं पडलं की भारत हा ए आयचं केंद्र होईल आणि भारत हा ए आयचा लीडर होईल. आज आपली पोझिशन 3ऱ्या क्रमांकावर आहे, पण या येत्या 5-10 वर्षात आपण 1 क्रमांकावर येऊ असं मला वाटतं आणि मोठा वापर, व्यवसाय, उद्योग ए आयच्या भोवती भारतामध्ये निर्माण होईल. तेव्हा छोटे मोठे उद्योजक जे कोणी असतील त्यांनी काय करायला पाहिजे, तर ए आय समजून घेणं, आपल्या उद्योगात ए आयचा वापर करणं आणि उद्योगाची वाढ ए आयच्या मदतीने करण्याचा प्रयत्न करणं हे मित्र जरुरीचं आहे. ए आयला तुम्ही बायपास करू नका, ए आय समजून घ्या.